नमस्कार, मी जयश्री तोरडमल. आज आपला विषय आहे की सर्वजणांचा असा प्रश्न असतो की आपण जर कोणाच्या अंत्यसंस्काराला जर गेलो तर आंघोळ करावी का? हं? भरपूर जण तर त्यांना प्रश्न करायची गरजही नसते, ते आंघोळ वगैरे करत असतात. पण बरेच जण असे लोक असतात की त्यांना असं असतं की आंघोळ करायची का, आणि करायची जर असलं तर का करावी? त्याचं पण एक कारण आहे. कारण काय आहे बघा, ज्यावेळेस आपण कोणाच्या अंत्यसंस्काराला जातो त्यावेळेस तिथं आनंदी वातावरण हे नसतं, बरोबर की नाही? हां, कोणाच्या घरी दुःख झालेलं असतं म्हणजे ते सर्वत्र दुःख असतं. मुळामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगते, मुळामध्ये म्हणजे कसं, विटाळ हा नसतोच. हे बघा, ते खूप मोठं पुण्याचं काम आहे, त्याला मुक्ती मिळालेली असते. हे जे आपलं शरीर जे आहे ना, परमेश्वराने आपल्याला वापरायला दिलेलं असते आणि याची वेळ संपल्याच्या नंतरने ते नष्ट होतं. आणि ते नष्ट झाल्याच्या नंतरने त्याची योग्य ते विल्हेवाट लावावी लागते, आणि ते आपण सगळेजण ते लावायला जात असतो त्याची योग्य ते, आणि ते पण पुण्याचं काम आहे बरं का. हां, मग मुळामध्ये आहे का ते, तो विटाळ नसतोच. विटाळ हा नसतोच मुळामध्ये ते. पण ते काय असतं माहिती आहे का, ज्या वेळेस आपल्याला आवडणारी व्यक्ती ज्यावेळेस आपल्याला सोडून जाते त्यावेळेस सर्वत्र तिथं दुःख पसरलेलं असतं. साहजिकच आहे, आपण कोणाच्या अंत्यसंस्काराला गेलो म्हणजे तिथे दुःख असतं, रडापडी, दुःख, हे सगळे म्हणजे एक प्रकारची निगेटिव्ह ऊर्जा तिथं तयार झालेली असते, बरोबर की नाही? निगेटिव्ह कोणी रडत असतं, कोणी काय सांगत असतं, कोणी काय म्हणत असतं, म्हणजे सर्वत्र निगेटिव्ह ऊर्जा तिथं तयार झालेली असते, आणि तीच निगेटिव्ह ऊर्जा पूर्ण आपल्यापर्यंतही आलेली असती, नकळत आपल्या सर्व शरीरावरही आली असतील, आपल्यालाही तिचा थोडासा असर त्या निगेटिव्ह ऊर्जेचा झालेला असतो. आणि तुम्हाला तर मी नेहमी सांगत असते, नेहमी पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्यामध्ये पाहिजे, म्हणजे आपल्याला पाहिजे ती गोष्ट मिळते. हां, निगेटिव्ह ऊर्जा आपल्यामध्ये खूप तयार झाली तर आपल्यालाही खूप वेदना होतात त्याचं, म्हणजे खूप शारीरिक त्रास होतो आपल्याला निगेटिव्ह ऊर्जामुळं. आणि तीच निगेटिव्ह ऊर्जा आपल्याही शरीरावर असते. त्यामुळं कोणाच्याही अंत्यसंस्काराला गेल्याच्या नंतरनी, घरी आल्यानंतरने आपण आंघोळ करावी का? की तिथे जे वातावरण असतं ते दुःखी वातावरण असतं, म्हणजे निगेटिव्ह वातावरण असतं. आणि त्या वातावरणात आपण बाहेर पडतो त्यावेळेस आपल्याही बरोबर ते निगेटिव्ह ऊर्जा आलेली असते, आणि ती निगेटिव्ह ऊर्जा घालवण्यासाठी अंघोळ करावी. ते कपडे जे आपण घातलेले असते त्याच्यावरही निगेटिव्ह ऊर्जा असते, ते कपडे धुवावे. तुम्ही कधीही बघा, आपल्याला खूप आळस आला, आपल्याला कसं अस्वस्थ वाटतं, तर आंघोळ केल्याच्या नंतर फ्रेश वाटतं की नाही? तसंच आहे, निगेटिव्ह ऊर्जा शरीरात असली म्हणजे आळस येतो, आणि आंघोळ केल्याच्या नंतरने ती निगेटिव्ह ऊर्जा निघून जाते आणि आपण फ्रेश होतो. त्याच्यामुळं तर निगेटिव्ह ऊर्जा घालवण्यासाठी आपण कुठेही गेलो कोणाच्या अंत्यसंस्काराला तर नेहमी अंघोळ करावी, आणि ते कपडेही धुवून टाकावे. एवढंच आहे, बाकी विटाळ हा काहीच नसतो. माणूस असतो त्या मार्गाला गेलेला आहे म्हणजे उद्याही आपल्याला त्याच मार्गाला जायचं आहे. विटाळ म्हणून आंघोळ करायची नाही, की जेणेकरून निगेटिव्ह ऊर्जा गेली पाहिजे, त्याच्यामुळं आंघोळ करायची. व्हिडिओ जर आवडत असलं तर लाईक करत जा, सबस्क्राईब करत जा. हां, आणि कमेंट बॉक्समध्ये नेहमी चांगल्या चांगल्या गोष्टी लिहित जा. जय श्री लक्ष्मीनारायण.